नमस्कार, मी तेजस्विनी कानवडे. आपण पाहत आहात ओपन चर्चा. आपल्यासोबत आज चर्चेसाठी उपस्थित आहे योगेश बेंद्रे. हे शिवसेना आणि युवा सेनाचे अध्यक्ष आहेत. हे नगर, नाशिक आणि पुणे या भागामध्ये अध्यक्षाचे काम करतात. तर आपण त्यांना विचारूयात की ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील शिक्षणामध्ये मूलभूत कोणते फरक आहेत. नमस्कार सर. नमस्कार. ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील मूलभूत फरक थोडेसे आम्हाला समजून सांगतात? आता मी माझं प्राथमिक शिक्षण जे आहे ना, ते सुरुवातीला माझं ग्रामीण भागात झालंय. त्यामुळे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे का ग्रामीण भागातील आणि आता माझं पीजी व पुढील जे शिक्षण आहे ते पुणेसारख्या सिटीच्या ठिकाणी झाले. त्यामुळे याच्यातला तफावत आणि भरपूर विद्यार्थी माझ्याकडं वेगवेगळे प्रश्न घेऊन येतात. यांना भेडसावणारे प्रश्न यावरून असं वाटतं की आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी आणि पुण्यातले सिटीसारख्या ठिकाणी जे शिक्षण घेतात यांच्यात भरपूर अंतर आहे आणि ते कमी करणं यासाठी हे भरपूर मोठं एक कठीण काम आहे आणि ते करायला सरकारने याच्यापुढे जास्त विचार केला पाहिजे. ग्रामीण भागातील शिक्षण जे आहे त्यामध्ये सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना शाळेत गेल्यापासूनच सगळ्या गोष्टींचा प्रश्न उभा राहतो. ग्रामीण भागामध्ये अजूनही काही शाळेमध्ये शिक्षक येत नाही, पुरेपूर शिक्षक भरले जात नाही तिथे. त्यामुळे विद्यार्थी फक्त जातात, बसतात. जे टेम्पररी समजा शिक्षक असतात काही ते शिकवतात. काही ठिकाणी शिक्षक 10 विषय शिकवतो. म्हणजे त्या ठिकाणी सुविधांचा तुटवडा भासल्यामुळे प्रत्येक सुविधा त्यांना पुरेपूर भेटत नसल्यामुळे शिक्षण अपुरं राहतंय. जे की पुण्यासारख्या, मुंबईसारख्या सिटीसारख्या ठिकाणी प्रत्येक विषयाला आपण टीचर दिलेला आहे. प्रत्येक विषयाला फॅसिलिटी, ऑनलाईन सिस्टीम त्यांना दिलेली आहे. सेवा सुविधा दिलेल्या आहे. शिक्षणाची पद्धत वेगवेगळी इथे सिटीसारख्या ठिकाणी आहे. त्यामुळे मुलांमध्ये याच्यात भरपूर प्रमाणात फरक आढळून येतो. ज्याच्यामध्ये सेवा सुविधा, शाळा म्हणा, शाळेची झालेली दुरावस्था आणि पुण्यासारख्या, मुंबईसारख्या ठिकाणची शाळेमध्ये भेटलेली विद्यार्थ्यांना भेटते डोनेशन भानगडी करून ज्या मुलांना ॲडमिशन होऊन जी सेवा सुविधा दिली जाते. याच्यामध्ये मुलांच्या मानसिक जी म्हणतो आपण मानसिक जी मनस्थिती असते शिक्षण घेण्याची ती गावाकडच्या मुलांची राहत नाही. जे सिटीमध्ये मुलांना वेळोवेळी सगळ्या गोष्टी भेटत जातात त्यामुळे ते चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात, चांगल्या पोस्टला रुजू होतात आणि गावाकडल्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी धडपड करावं लागते. काही ठिकाणी रस्ता नसल्यामुळं शाळेत जाऊ शकत नाही, काही ठिकाणी शिक्षक येत नाही, काही ठिकाणी शाळाच नसते. शेजारच्या लांबच्या गावामध्ये जाऊन शिक्षण घेण्यासाठी लांब जावं लागतं. काहींना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी शाळा सोडून बाकीचे कामं करावं लागतं. म्हणजे हा फरक भरपूर तो मुलांवर परिणाम करणारा आहे. तुम्ही स्वतः ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन पुढचं शिक्षण घेण्यासाठी शहरी भागात आलेले आहात. तर तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा शहरी भागात आलात त्यावेळेस तुम्हाला खूप साऱ्या संकटांना सामोरं जावं लागलं. तर अशी काही संकटे तुम्ही सांगू शकता का? प्रत्येक म्हणजे ग्रामीण भागातला जो विद्यार्थी येतो ना त्याला सगळ्यात महत्त्वाचं पुण्यात कुणी नसल्यामुळं कोणाचाही ओळखीचे नसतात. असे 2-3% लोक असतील, मुलं असतील की त्यांचे रिलेटिव्ह इथं असतात म्हणून ते तिथं राहतात. पण मुलं जास्त करून स्वतःच्या आणि याच्यावर येतात शिक्षण घेण्यासाठी आणि त्यांना प्राथमिक जी गोष्ट भेडसावते ती राहण्याची, जेवणाची, कुठं थांबायचं, एवढ्या मोठ्या सिटीसारख्या ठिकाणी शिक्षण कसं घ्यायचं हे म्हणजे कोणताही विचार न करता मुलं आलेले असतात. पण ते इथं कुठंतरी काहीतरी ॲडजस्ट करून कोणाच्या तरी हातापाया पडून राहण्याची व्यवस्था करतात, जेवणाची व्यवस्था करतात आणि शिक्षण कंप्लीट करतात. आणि मुलांना इकडे येण्याचं एकच कारण की ग्रामीण भागात त्या फॅसिलिटी उपलब्ध मुलांना होत नाही. त्यामुळे मुलांना इकडे सिटीसारख्या ठिकाणी यावं लागतं आणि ते त्यांना परवडण्याजोगं नसतं. जे की मी पण 2013 मध्ये शिक्षण घेण्यासाठी जेव्हा आलो तेव्हा मला महिन्याला 5,000 रुपये जवळजवळ खर्च येत होता आणि तो फी मला परवडण्याजोगा नव्हता. तरी पण दर महिन्याला घरच्यांना पैसे मागून आम्ही शिक्षण त्यावेळेस पुणे युनिव्हर्सिटीसारख्या ठिकाणी पीजी कंप्लीट केलं. माझा नंबर लागला इथे. त्यानंतर कंप्लीट करून मी पुढचं शिक्षण घेऊन एक
चांगल्या ठिकाणी एक राजकारणाचा ट्रॅक घेऊन मी चांगल्या पोस्टवर काम करतोय आता पॉलिटिशियनमध्ये. आता ह्या विज्ञान युगामध्ये खूप वेळा शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने दिलं जातं. तर मग हे शहरी भागातल्या मुलांना आणि ग्रामीण भागातल्या मुलांना काही प्रमाणामध्ये फरक जाणवतो. तर हा फरक तुम्ही सांगू शकता का? भरपूर प्रमाणात म्हणजे आता सिटीमध्ये वेगवेगळे शिक्षण घेण्याचे सिस्टम चेंज झाले. ऑनलाईन पद्धत, ऑनलाईन कोर्सेस वगैरे, जे की हे ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांना काही माहीत सुद्धा नाही. काही ठिकाणी ऑनलाईन कोर्सेस घेण्याची सिस्टम सुद्धा काही गावाकडे माहीत नाही. डिजिटल ऑनलाईन सिस्टीम जे असते ते अजून कोणालाही ग्रामीण भागात काही ठिकाणी माहीत नाही. त्याचा परिणाम त्यांच्यावर होतोय. कारण सिटीमध्ये जो विद्यार्थी शिकतो ज्याच्यामध्ये तो सगळे जॉब पण करतो आणि ऑनलाईन कोर्सेस आपल्या रिलेटेड जे असतात ते सुद्धा कंप्लीट करतो आणि चांगल्या पोस्टला रुजू होऊन जातो. तसं ग्रामीण भागातल्या मुलांना याची कोणतीही कल्पना नसते. डिजिटल जे म्हणतोय आपण ते सिटीसारख्या ठिकाणीच जास्त प्रमाणात कामं येत आहे आणि विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरतंय. जे की ग्रामीण भागातल्यांना अजून त्याची कल्पना सुद्धा नाही. मग यामुळे त्यांचे नुकसान होते जास्त प्रमाणात आणि त्यामुळं ज्यांचे करिअरचा त्यांना प्रश्न उभा राहतो ते जास्त प्रमाणात सिटीसारख्या ठिकाणी येतं शिक्षण घेण्यासाठी. आणि प्राथमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांपेक्षा आता इंग्लिश मिडियमला शिकणाऱ्या मुलांची संख्या वाढत चाललेली आहे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? आता हे प्राथमिक शिक्षण म्हणजे आपण हे जे झेडपी सारख्या ठिकाणी शिक्षण घेतलेले हे खरंच चांगलं शिक्षण आहे. तिथे एकदम उत्तम प्रकारे शिक्षण भेटतं. पण आज सिटीसारख्या किंवा काही ग्रामीण भागातले जे रिच फॅमिलीतले आहे त्यांची पण अशीच क्रेज झाली की शेजारचा मुलगा श्रीमंतच्या हायस्कूलला शिकतोय, एवढी फी भरतोय, एवढी फॅसिलिटी भरतोय, हे भेटते असं तसं. मग ते शेजारच्याचं बघून आपण आपला मुलगा शिक्षणासाठी त्या ठिकाणी टाकतो. पण ह्याच्यात एक होतं की याच्यात फॅसिलिटी सर्व भेटत आहे पण शिक्षण भेटत नाही. आणि जे की झेडपी सारख्या आणि प्राथमिक जे ग्रामीण भागात सुद्धा झेडपी चांगल्या प्रकारे चालू आहे. झेडपी सारख्या ठिकाणी चांगल्या प्रकारे शिक्षण भेटतंय. कारण ते जे शिकवण्यासाठी आलेले जे शिक्षक असतात ते एक महाराष्ट्र शासनाचे जे एक्झाम असते ती एक्झाम क्रॅक करून आलेले असतात. त्याच्यामुळे त्या बाबतीत त्या क्षेत्रात त्यांचं नॉलेज चांगल्या प्रकारे असल्यामुळे ते विद्यार्थ्यांना 100% देण्याचा प्रयत्न करतात शिक्षण. जे की प्रायव्हेट स्कूलमध्ये म्हणा ते प्रायव्हेट टीचर ते 100% प्रयत्न करत नाही. कारण ते त्यांचा दिवस भरवण्याच्या मागे असतात. पण गव्हर्नमेंटचा शिक्षक हा त्यांना काय देता येईल हे बघत असतो. आणि याचा फरक भरपूर प्रमाणात विद्यार्थ्यांमध्ये जाणवतो. कारण झेडपीची तुम्ही बघा जे IAS अधिकारी वेगवेगळे पोस्टला गेलेले आहेत त्यांचं शिक्षण बघा तुम्ही झेडपी सारख्या ठिकाणीच झालेलं आहे. आणि आताची परिस्थिती हे एकदम हायब्रिड प्रकारे शिक्षण झाल्यासारखं वाटतं. म्हणजे इथे कुठेतरी पालकांमध्येच स्पर्धा लागली आहे असं तुम्हाला काही म्हणायचंय का? थोडं जाणवतं आसपासचे जे शिक्षक म्हणजे आसपासचे पालकांचं बघून विद्यार्थ्यांचं बघून आपण आपला मुलगा त्या ठिकाणी शिक्षणाला घातला पाहिजे. एवढेच फक्त कॉम्पिटिशन चालू आहे. याच्यामध्ये एज्युकेशन त्याला कोणत्याही प्रकारचं भेटत नाही. फक्त फॅसिलिटीमध्येच तो जगतोय. तिथं प्राधान्य त्या ठिकाणी फॅसिलिटीला दिलं जातंय. जे की एज्युकेशनला दिलं पाहिजे, शिक्षणाला दिलं पाहिजे ते तिथं भेटत नाही. फॅसिलिटी घेऊनच विद्यार्थी बाहेर पडतो. मग त्याला करिअरमध्ये काही यश चांगल्या प्रकारे मिळत नाही. जे की झेडपीवाले तुम्ही कुठेही बघा आत्तापर्यंतचे अधिकारी लोक तिथे चांगल्या प्रकारे शिक्षण देतात. हा माझा अनुभव आहे. धन्यवाद सर. सरांनी अगदी चांगल्या प्रकारामध्ये ग्रामीण व शहरी भागातील फरक आपल्याला समजून सांगितलेला आहे.